फायनली आज सकाळी 5 वाजता हैदराबादला आम्ही पोहोचलो. 15 दिवस गावाकडे होतो, त्यामुळे घरी येताच सगळीकडे धूळ आणि पसारा झालेला होता. म्हणून घरात पाऊल टाकताच सगळ्यात आधी मला झाडूच हातात घ्यावा लागला. तर गावाकडून आणलेलं इतकं सामान होतं की सगळीकडे बॅगा, पिशव्या आणि ट्रॉले दिसत होत्या. थोडासा रेस्ट करून घेतला, थोडी झोप काढली, पण उठल्यानंतर पुन्हा लक्षात आलं अजून खूप काम बाकी आहे. गावाकडून आम्ही खूप सगळं सामान घेऊन आणलं होतं. ज्वारीचं पीठ, कांदे, लसूण, बटाटे, अजून बऱ्याच गोष्टी. सगळं आधी व्यवस्थित लावायचं होतं. त्याआधी ट्रॉलीमधलं सामान वेगळं केलं. जी कपडे धुवायची होती ती बाजूला काढली आणि जी स्वच्छ करायची होती ती पुन्हा ट्रॉलीमध्ये व्यवस्थित भरून ठेवली. यात माझे मिस्टरही मला थोडी मदत करत होते. इतकं काम करताना थोडी भूकही लागली, पण आज खूप काम केल्यामुळे म्हटलं काही जास्त न बनवता चहा बिस्किटचाच नाश्ता करूया. मग दोघांनी मिळून छान गरमागरम चहा आणि बिस्किट खाल्ले. नंतर दुपारच्या जेवणासाठी पटकन मसाले खिचडी बनवली आणि दोघांनी मिळून पोट भरून जेवण केलं आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. गॅलरीमध्ये पण खूप धूळ साचली होती, त्यामुळे गॅलरी ही छान झाडू मारून घेतली. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा ड्रम पण खूप दिवस झालं तसाच होता, म्हणून तोही नीट घासून स्वच्छ केला आणि नवीन फ्रेश पाणी भरायला तयार ठेवला. गावाकडून आणलेले सगळे पीठ सामान व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि त्यानंतर लक्षात आले की फ्रीजमध्ये ठेवलेले काही भाजीपाला खराब झाला होता, म्हणून फ्रीज पण साफ केला. आतले सगळे डब्बे धुवून स्वच्छ केले. असं करत करत पूर्ण दिवस माझा कामातच गेला आणि बघता बघता संध्याकाळचे 6-6:30 वाजले. पण शेवटी किचनचा कोटा पण साबण लावून घासून पुसून स्वच्छ केला आणि फायनली जेव्हा किचन आणि घर सगळं स्वच्छ दिसायला लागलं तेव्हा कुठं जाऊन मला थोडं मनाला बरं वाटलं. असा होता माझा हैदराबादचा परत आल्यानंतरचा पहिला दिवस, कामाने भरलेला पण समाधान देणारा दिवस. आवडला तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय.